हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण मस्त असा व्हेज पुलावा रेसिपी पाहणार आहोत. तिथे पहा आपला व्हेज पुलाव एकदम मस्त असा मोकळा सळसळीत आणि एकदम टेस्टी झालेला आहे. पहा तुम्ही हा पुलाव पाहुणे आल्यावर किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हलकी फुलकी भूक असेल तर हा नक्की करून पहा. या माझ्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा मी आता आपण लांब सडक बासमती राईस घेतलेला आहे. तर आपण हा तांदूळ मोजून घ्यायचा आहे. तर इथं मी वाटीच्या प्रमाणात मोजून घेते. तर इथं आपण 2 वाटी इतका आपण हा तांदूळ घेतलेला आहे. तर आपण तांदूळ मोजून घेतला की आपल्या पाण्याचाही अंदाज एकदम परफेक्ट असा मिळतो. त्यामुळे आपल्याला तांदूळ हा मोजूनच घ्यायचा आहे. तर आता मी त्यामध्ये पाणी घालते आणि स्वच्छ आपण हलक्या हाताने हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 2 ते 3 पाण्याने आपण हा तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. इथे पहा आपला तांदूळ स्वच्छ धुवून झालेला आहे. तर आता मी त्यामध्ये पाणी घालून असाच हे 20 ते 25 मिनिट भिजत ठेवणार आहोत. तर इथे पहा मला थोडंसं पाणी कमी वाटत आहे. मी अजून थोडंसं पाणी घालून हे असं झाकून ठेवणार आहे. इथे पहा आता आपण त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घातलं आहे. पहा आता आपण हे झाकून असंच ठेवून द्यायचं आहे 20 ते 25 मिनिट. आता आपण भाज्या पाहणार आहोत यासाठी लागणाऱ्या. तर इथं मी 1 वाटी फ्लॉवर, 3 मिरच्या घेतल्या आहेत, ते कट करून घेतल्या आहेत मधून. गाजर घेतलेला आहे, बटाटा, वाटाणा, बीन्स, कांदा आणि इथं काजूच्या मी अशा फाकड्या करून घेतलेल्या आहेत. इथं खडे मसाले घेतलेले आहेत. तर 5 ते 6 लवंग, मिरी, चक्री फूल, वेलची घेतली आहेत 2, तेजपत्ता 2 ते 3 आणि 3 तुकडे दालचिनीची घेतलेले आहेत. तर इथे पाहता आपण आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे. आलं लसूण ताजं ताजंच वापरायचं आहे म्हणजे आपल्या पुलावला एकदम मस्त टेस्ट येते. तर आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापत. तुम्ही हा पुलाव कुकरमध्ये सुद्धा करू शकता. तर इथे पहा मी अडीच पळी तेल घालून घेतलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही इथं तूपही वापरू शकता. तर मी तेलामध्ये करत आहे भात. तर इथे पहा आता आपलं तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून जिरे घालायचे आहेत. तर जिरे छान फुलले की त्यामध्ये आपल्याला हे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे पहा आपले खडे मसाले मस्त असे सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचे. नंतर त्यामध्ये आपल्याला कांदा चिरून ठेवलेला आहे तो घालायचा आहे. कांदा आपल्याला उभा पातळ चिरून घ्यायचा आहे. तर इथे पहा मी मोठ्या साईजचा 1 कांदा घेतलेला आहे, तो उभा पातळ चिरून घेतलेला आहे. आता आपण कांदा थोडासा साईडला सारून यामध्ये काजूही परतून घ्यायचे आहेत आपले. पहा मी एका काजूचे 2-2 तुकडे असे करून घेतलेले आहेत. तर आता आपले काजूही छान असे खूपही करपवायचे नाहीत. आपले काजू छान असे परतून घ्यायचे आहेत. आता यामध्येच आपल्याला आलं लसूण ठेचलेलं घालून घ्यायचं आहे. तर आलं लसूण या स्टेपलाच घालायचं आहे म्हणजे आपण हे छान असं तेलामध्ये मस्त याचा सुगंध सुटतो आणि एकदम टेस्ट आपल्या पुलावची 1 नंबर अशी लागते. तर इथे पहा आपलं आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे छान असं परतून घेऊया. आता आपला कांदा असा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतून घेऊया. नंतर त्यामध्ये इथं बटाटा घातलेला आहे. मी एकच बटाटा मोठा घेतला आहे, त्याची साल काढून स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे. बीन्स घातलेला आहे. 2 गाजर आपले उभे काप करून घेतलेले आहेत गाजरचे. फ्लॉवर 1 वाटी घातलेला आहे आणि या मिरच्या मी अगोदरच घालायला पाहिजे होत्या तर मी विसरले. तर तुम्ही नक्की अगोदरच ह्या मिरच्या घाला. तर आता आपण हे छान असे परतून घेऊया भाज्या. इथे पहा आपल्याला भाज्या खूपही शिजवायच्या नाहीत. ते अगदी 1 ते 2 मिनिट इतके आपल्याला ह्या भाज्या अशाच परतून घ्यायच्या आहेत. नंतर आपण इकडे पहा आपण फ्रोझन वाटाणा वापरलेला आहे त्यामुळे मी नंतर घालणार आहे. मी पाणी निथळून आपला तांदूळ घेतलेला आहे. चाळणीमध्ये आपल्याला तांदूळ निथळत बाजूला ठेवायचा आहे भिजल्याच्या नंतरनं. तर मी आपला तांदूळ निथळवून घेतलेला आहे. तर आता आपण यामध्ये आपला तांदूळ पण घालून घ्यायचा आहे.
तर इथे पहा मी 1 चमचा भरून तूप घातलेलं आहे साजूक. त्याने आपल्या पुलावला एक नंबर अशी टेस्ट येते आणि खूप मस्त असा होतो तयार आणि एकदम मोकळा सळसळीत आपला पुलाव होतो तूप घातल्याने. तर इथे पहा आपल्या भाज्याही छान अशा थोड्याशा हलक्या रंगावर परतल्या आहेत. तर आता आपण यामध्ये आपला निथळलेला तांदूळ घालून घेऊया. इथे पहा आता आपण यामध्ये आपला फ्रोझन वाटाणा घालून घ्यायचा आहे. तर तुम्ही ताजा ताजा वाटाणा वापरत असाल तर अगोदरच भाज्यांसोबत घालायचा आहे. आता आपण हे हलक्या हाताने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. खूपही जास्त फास्ट हलवायचं नाही तर आपला तांदूळ तुटू शकतो. त्यामुळे हलक्या हाताने आपला हा भात हलवून घ्यायचा आहे. इथे पहा आता यामध्ये आपल्याला मी दुसरीकडे तांदूळ ज्या वाटीने मोजला आहे त्याच वाटीने मी 4 वाट्या पाणी गरम करून ठेवलं आहे. तर इथे पहा मी उकळलेलं पाणी यामध्ये घालणार आहे. तर 2 वाटीसाठी 4 वाट्या पाणी हे परफेक्ट असं प्रमाण होतं आपलं. तर इथे पहा मी यामधलं निम्मच पाणी घालून घेतलं आहे. नंतर आपण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आता मी राहिलेलं निम्म पाणी परत एकदा घालून घेते पहा. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता आपण याला मस्त अशी एक दणदणीत उकळी काढून घेऊया. तोपर्यंत इथं पहा मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते. तर आता पहा आपल्या तांदळाला छान अशी उकळी आली की त्यावरती आपण झाकण ठेवून बारीक गॅसवरती 20 मिनिट आपण हा पुलाव एकदम बारीक गॅसवरती छान असा शिजून द्यायचा आहे पहा. येथे पहा आपला 60 ते 70% आपला पुलाव मस्त असा शिजलेला आहे पहा. एकदम पांढरा शुभ्र आणि एकदम कलरफुल असा दिसत आहे आपला पुलाव. भाज्या त्यामध्ये मस्त अशा व्यवस्थित एकदम कलरफुल अशा दिसत आहेत. तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तर इथे पहा आपला परत 5 मिनिट आपण हा पुलाव शिजून घेतला आहे. तर मस्त एकदम मोकळा सळसळीत आणि एकदम कलरफुल असा आपला हा पुलाव तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. इथे पहा खूप छान अशी ही रेसिपी तयार होते. तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.